नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. जर तुम्ही वेब डेव्हलपमेंट शिकत असाल, HTML नव्याने सुरू केलं असेल किंवा इंटरव्ह्यूसाठी तयारी करत असाल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आज आपण शिकणार आहोत HTML टेबल्स, म्हणजे डेटा नीट प्रोफेशनल वेने कसा दाखवायचा ते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हॉट इज टेबल, टेबल टॅग्स, एक्झाम्पल ऑफ टेबल, ॲट्रिब्यूट ऑफ टेबल, डे टू डे लाईफ एक्झाम्पल, ॲडव्हान्टेजेस अँड युजेस, नेस्टेड टेबल असेच सगळे टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. तर हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा टॉपिक HTML टेबल्स. तर सगळ्यात पहिले आपण बघूया व्हॉट इज HTML टेबल्स. टेबल्स म्हणजे नेमकं काय? सिंपल शब्दात सांगायचं तर टेबल म्हणजे डेटाला रो आणि कॉलममध्ये अरेंज करायची पद्धत. म्हणजे जेव्हा आपल्याकडे खूप सारा डेटा असतो आणि तो नीट, क्लिअर, प्रोफेशनल दाखवायचा असतो, तेव्हा आपण टेबल्स वापरतो. आता रिअल लाईफमध्ये समजायचं तर तुम्ही मार्कशीट पाहिली असेल, तर एका कॉलममध्ये सब्जेक्ट्स आणि एका कॉलममध्ये मार्क्स. ते सगळं एका टेबल फॉर्मॅटमध्ये असतं. सेकंड एक्झाम्पल बघितलं तर टाइम टेबल. ती सुद्धा टेबल फॉर्मॅटमध्ये असतो. म्हणजे बेसिकली जिथे स्ट्रक्चर इन्फॉर्मेशन असते तिथे टेबल वापरतात. आणि HTML मध्ये टेबलचा उपयोग करून आपण वेबसाईटवर डेटा शो करू शकतो. HTML टेबल खूप सिंपल आहे, पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. आता आपण बघूया टेबल बनवण्यासाठी कोणते कॉमन टॅग्स वापरतात. सर्वात पहिले आणि सगळ्यात मेन टॅग आहे टेबल टॅग. तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात टेबल टॅग कशा प्रकारे लिहिला जातो. टेबल टॅग हा पूर्ण टेबलचा कंटेनर असतो. म्हणजे सगळ्या टेबलचा कोड हा टेबल टॅगच्या आत येतो. त्यानंतर येतो TR टॅग, म्हणजेच टेबल रो. TR टॅग टेबलमध्ये रो क्रिएट करण्यासाठी यूज केला जातो. प्रत्येक रोसाठी वेगळा TR वापरावा लागतो. मग त्या रोमध्ये सेल्स असतात. सेल्स दोन प्रकारचे असतात. फर्स्ट इज TH टॅग अँड सेकंड इज TD टॅग. विस्तारामध्ये बघितलं तर TH टॅग म्हणजे टेबल हेडिंग. हा हेडिंगसाठी वापरतात, जसं नेम, एज, मार्क्स. आणि सेकंड आहे TD टॅग, म्हणजे टेबल डेटा. हा ॲक्च्युअल डेटा फिल करण्यासाठी यूज करतात. जसं की ॲक्च्युअलमध्ये नेम, एज, मार्क्स तुम्ही TD टॅगमध्ये टाकू शकतात. म्हणजे आपण ॲक्च्युअल कोड स्ट्रक्चर बघितलं तर टेबलच्या आत TR अँड TRच्या आत TH किंवा TD. हे सगळं तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजेल जेव्हा आपण प्रॅक्टिकल सेशन बघू. नेक्स्ट टॅग आहे टी हेड टॅग, म्हणजेच टेबल हेडिंग. म्हणजे TH टॅग हे टी हेडच्या आत लिहितात. मग येतो टी बॉडी टॅग, म्हणजे टेबलची बॉडी. सगळे TD टॅग साधारणपणे टी बॉडी टॅगमध्येच असतात. त्यानंतर टी फूट टॅग, म्हणजेच फुटर पार्ट. इथे आपण टोटल, समरी, ॲव्हरेज असे व्हॅल्यू ठेवतो. आणि शेवटी कॅप्शन टॅग. कॅप्शन म्हणजे टेबलचाच टायटल. म्हणजे टेबल कशाबद्दल आहे हे सांगण्यासाठी कॅप्शन वापरतात. हे सर्व टॅग वापरल्यामुळे टेबल जास्त रीडेबल, प्रोफेशनल आणि युजरसाठी फ्रेंडली होतो. आपण स्क्रीनवर टेबल टॅगचे एक्झाम्पल बघू शकतात की कसं आपण टॅग राईट करतो. तुम्ही बघू शकतात TR टॅगमध्येच सगळा कोड लिहिला जातो. TH टॅगमध्ये हेडिंग लिहिली जाते. TD टॅगमध्ये डेटा टाकला जातो आणि त्या कोडचा आउटपुट तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात. त्यानंतर आपण बघूया टेबलचे ॲट्रिब्यूट. ही सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. टेबलमध्ये खूप सारे ॲट्रिब्यूट्स असतात, जसं की बॉर्डर, सेल पॅडिंग, सेल स्पेसिंग, विड्थ, अलाइन अँड BG कलर, म्हणजेच बॅकग्राऊंड कलर. हे सगळं आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. तर चला मग बघूया सेल पॅडिंग अँड सेल स्पेसिंग. हे ॲट्रिब्यूट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर सेल पॅडिंग म्हणजेच सेलच्या आतली स्पेस, म्हणजे टेक्स्ट आणि सेल बॉर्डरमधला गॅप. जर सेल्स पॅडिंग 0 असेल तर टेक्स्ट थेट बॉर्डरला चिटकतो. आणि जर सेल पॅडिंग 10-15 असं दिसलं असेल तर टेक्स्ट थोडा आत येतो आणि टेबल जास्त क्लिअर दिसतो. सेल पॅडिंग अँड सेल स्पेसिंगमध्ये इतका काही डिफरन्स नाहीये, पण सेल स्पेसिंग म्हणजे एका सेल्स आणि दुसऱ्या सेलमधला गॅप. जर आपण यांचं रिअल लाईफ एक्झाम्पल बघितलं तर सिनेमा हॉल.
जर सिनेमा हॉलमध्ये सीट्स खूप जवळ चिटकून असते तर आपल्याला बसायला खूप अनकम्फर्टेबल झालं असतं. पण सीट्समध्ये थोडा गॅप असतो तर बसायला कसं कम्फर्टेबल वाटतं. फक्त एकच लक्षात ठेवायचं, सेल पॅडिंग इक्वल्स टू इनसाइड अँड सेल स्पेसिंग इक्वल्स टू बिटवीन. पॅडिंग म्हणजे आत आणि स्पेसिंग म्हणजे बाहेर. एवढं लक्षात ठेवलं तर सेल्स पॅडिंग आणि सेल्स स्पेसिंग खूप चांगल्या प्रकारे जे जमतं. हे 2 ॲट्रिब्यूट सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. तर नेक्स्ट ॲट्रिब्यूट बघूया, बॉर्डर ॲट्रिब्यूट. बॉर्डर म्हणजे टेबलला असलेली आउटलाईन. बॉर्डर जशी दिली तशी बॉर्डरची लाईन जाड पातळ होते. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता टेबल बॉर्डर कशी लिहिली जाते. नेक्स्ट आहे विड्थ. विड्थने आपण ठरवतो टेबल किती मोठा असावा. 50%, 80% अशामध्ये टेबल विड्थ दिला जाते. नंतर आहे अलाइन. अलाइन वापरून आपण टेबलला लेफ्ट, सेंटर किंवा राईट करता येतं. आणि लास्ट आहे बीजी कलर. बीजी कलर म्हणजेच बॅकग्राऊंड कलर, जसं येल्लो, ब्लू, रेड हे आहे. हे ॲट्रिब्यूट बेसिक HTMLमध्ये खूप वापरतात आणि बिगिनरसाठी हे ॲट्रिब्यूट समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट जर इंटरव्ह्यूमध्ये विचारलं टेबल स्टाईल कशी करायची, तर आधी HTML ॲट्रिब्यूट सांगायचे आणि मग त्यात CSS मेन्शन करायचं. CSS आपण बघूच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट आहे कॉल स्पॅन आणि रो स्पॅन. सगळ्यात पहिले बघूया कॉल स्पॅम. कॉल स्पॅम म्हणजे एक सेल किती कॉलम व्यापणार ते. नॉर्मली एक सेल एक कॉलम व्यापतो, पण कॉल स्पॅम वापरल्यानंतर एक सेल 2, 3 किंवा जास्त कॉलम कव्हर करू शकतो. एक्झाम्पल, जर टेबलमध्ये 3 कॉलम असतील आणि मला एकच हेडिंग सगळ्यांसाठी हवी असेल तर मी कॉल स्पॅम वापरते. नेक्स्ट आहे रो स्पॅम. रो स्पॅम म्हणजे एक सेल किती रोज व्यापणार तेच. नॉर्मली एक सेल एक रो व्यापतो, पण सेम कॉल स्पॅम सारखंच एक सेल 2 किंवा जास्त रो कव्हर करू शकतो. म्हणजेच मल्टिपल रोज मर्ज करून एक मोठा व्हर्टिकल सेल बनतो. रो स्पॅम आणि कॉल स्पॅम एकदम सेमच आहे, बट रो स्पॅम रोसाठी यूज केला जातो आणि कॉल स्पॅम कॉलसाठी यूज केला जातो. नेक्स्ट आहे झेब्रा स्ट्रिपेड टेबल. हा खूप हेवी टॉपिक आहे, नीट समजून घ्या. झेब्रा स्ट्रिपेड टेबल म्हणजे टेबलच्या अल्टरनेट रोजला वेगवेगळे कलर देणे. म्हणजे एक रो वेगळ्या कलरची, जर एक रो रेड कलरची असेल तर दुसरी रो ब्ल्यू, तिसरी रो लाईट ब्ल्यू, असे आपण एकाच याच्यामध्ये रोलाच वेगवेगळे कलर देऊ शकतो. याचा मेन पर्पज आहे टेबल जास्त रिडेबल बनवणं. झेब्रा स्ट्रिपेड मुळे प्रत्येक रो वेगवेगळी क्लिअरली दिसते आणि डेटा वाचायला सोपं होतं. फक्त HTML कोडमध्ये झेब्रा इफेक्ट येत नाही, त्यासाठी आपण CSS वापरतो. रिअल प्रोजेक्टमध्ये क्लायंट नेहमी म्हणतात डेटा क्लिअर दिसायला हवा, त्यासाठी झेब्रा स्ट्रिपेड टेबल बेस्ट आहे. नेक्स्ट आणि इम्पॉर्टंट टॉपिक, नेस्टेड टेबल. हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे, नीट समजून घ्या. नेस्टेड टेबल म्हणजे एका टेबलच्या आत अजून एक टेबल. सिंपल शब्दात टेबल इनसाइड टेबल. नेस्टेड टेबल वापरतात तेव्हा कॉम्प्लेक्स डेटा नीट स्ट्रक्चरमध्ये दाखवायचा असतो. रिअल लाईफ एक्झाम्पल बघितलं तर आपला रिझ्युमेमध्ये सुद्धा एक मेन लेआउट आणि स्किल्स, प्रोजेक्ट हे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या टेबलमध्ये दाखवल्या जातात. तर आता आपण रिअल वर्ल्ड एक्झाम्पल बघूया. जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात एज्युकेशन, बिझनेस, ट्रॅव्हल अँड बँकिंग. जसे खूप रिअल वर्ल्ड एक्झाम्पल आहेत. टेबल म्हणजे फक्त डेटा नाही, तर टेबल म्हणजे कंट्रोल ओव्हर डेटा. तर मित्रांनो, आज आपण HTML टेबलबद्दल बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळं पाहिलं. मला खरंच असं वाटतं हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल असेल. काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि कोडिंग स्पार्क चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असेच खूप सारे
व्हिडिओ घेऊन येणार आहोत, ज्यामध्ये आपण बघू CSS, जावास्क्रिप्ट आणि फुल वेब डेव्हलपमेंट शिकणार आहोत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप लर्निंग, कीप कोडिंग.